ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खारेगाव नाक्यावरती भलं मोठं झाड कोसळलं। दुचाकीवर झाड कोसळल्यानं दोघं गंभीर जखमी झालेत। स्थानिकांच्या मदतीनं जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। घटनास्थळी महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, दुचाकीवरती झाड कोसळले, दोघं गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। झाडपडीच्या घटनाही सातत्यानं वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। नेमकी काय परिस्थिती आता तिथे? प्रज्ञा, फक्त मुंबईतच नाही तर ठाण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या झाड पडण्याच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळतात। सध्या खारेगाव नाका परिसर आणि हे किती मोठं झाड होतं हे आपण बघू शकतो। मुळात सगळं हे झाड पडलेलं आहे। साधारणपणे तासाभरापूर्वी हे झाड पडलं आणि या ठिकाणी म्हणजे खारेगाव नाक्यापासून ठाण्याच्या दिशेने दुचाकी स्वार जात होते आणि त्यातले दोघं जण हे झाड पडल्यानंतर झाडाची फांदी त्यांच्या अंगावर पडली आणि त्यामुळे ते 2 जण जखमी झालेले आहेत। हे किती मोठं झाड होतं, त्यांच्या फांद्या किती विस्तीर्ण होत्या हे आपण या दृश्यांमधनं बघतोय। अख्खा जो रस्ता आहे म्हणजे जो खारेगाव नाक्यापासून पुढे ठाण्याकडे जातो तो रस्ता यामुळे जाम झालेला आहे, बंद झालेला आहे आणि तातडीनं या फांद्या कापण्याचं काम इथे महापालिकेकडनं, ठाणे महापालिकेच्या या सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं केलं जात आहे। युद्ध पातळीवर काम केलं जात आहे कारण पाऊस मुसळधार सुरू आहे आणि यामध्ये हे झाड आपल्याला कोसळलेलं पाहायला मिळतं आणि इथे काही स्थानिक आहेत, त्यांना आपण विचार कधी पडलं हे झाड आणि काही तक्रार केली होती का या झाडाची? कालच एक तक्रार केली, शिवसेना शाखेच्या बाजूला एक बेंड झालं होतं झाड, त्याला काल छाटला आणि ही कालपासून ह्याची मुलं वर येत होती। बरं, आज 9:30 वाजता हा झाड पडला। 2 माणसांना खूप मार लागला, दोघांच्या पायाचे तुकडे झाले आणि माणसांनी काढून त्याला शिवाजी हॉस्पिटलला नेला। पण धोकादायक होतं, त्याची काही तक्रार केली होती? महापालिका विचार करत होती हे तोडण्याचं झाड? नाही साहेब, आम्ही अगोदर एक तक्रार पण केली होती, लेखी पत्र पण दिलं, पण त्या झाडाला का मुलासकट काढलेल्या नाही, वरून छाटायचं थोडं काम करतायत। आता इथून या परिसरापासून कळव्यापर्यंत 10 झाडं धोकादायक दिसत आहेत, त्यांना छाटायला पाहिजे, नाही तर अशी जीवहानी होणार आहे। त्याच्यामुळे खरं तर महापालिका प्रशासनाने सुद्धा दुर्लक्ष करता कामा नये कारण ज्या प्रकारे आपण त्यांनी सांगितलं की 2 जण या रस्त्यावरून जात होती आणि अचानक हे झाड तासाभरापूर्वी पडलं आणि त्याच्या खाली सुद्धा आपण बघतो एक दुकान होतं, त्यासोबत एक फलक होता, त्याचं सुद्धा नुकसान इथे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि ट्रॅफिक जामची समस्या सुद्धा इथे आपल्याला झालेली पाहायला मिळते। त्यामुळे मुसळधार पाऊस आहे, अधूनमधून याचा जोर वाढतोय आणि त्यामध्ये जसं आवाहन प्रशासनाकडनं केलं जातंय बरोबर आहे। आणि ठाण्यातले बरेच परिसर असे आहेत की जिथे रस्त्याच्या दुतर्फा झाडं आहेत, मोठमोठी झाडं आहेत आणि सध्या पावसाळ्यात ज्या झाड पडण्याच्या घटना मुंबई ठाण्यामध्ये आपल्याला समोर येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं या प्रकरणांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.